फ्रॉड कॉलपासून सावधान। हा ऑडियो क्लिप आहे का? फिर से बोलिए। हाँ जी, ये जो पॉलिसी है सर आपने 21 जुलाई 2017 को परचेस की थी, जिसमें आपने 31,500 का एक सिंगल प्रीमियम पे किया था, ठीक है, जिसकी ग्रोथ वैल्यू अभी आपकी पॉलिसी में 1,26,000 बनी हुई है। अच्छा। तो अभी आगे क्या करना है मुझे? तर हे तुमच्यासोबत होऊ शकतो, म्हणून सावध राहा. मी भाऊ विद्यानंद. मला 2 दिवसापूर्वी एक कॉल आला होता, ज्याच्यामध्ये मला सांगितलं गेलं होतं की तुमची मॅक्स लाईफ इन्शुरन्स कंपनीची पॉलिसी आहे, जी 9 वर्षापूर्वी त्याच्यात तुम्ही 36,500 गुंतवलेत आणि तुम्हाला त्याची मॅच्युरिटी अमाऊंट 1,26,000 अशी मॅच्युरिटी अमाऊंट आहे, ती क्लेम करायची आहे. तर कॉल केल्यानंतर क्षणभर मला असं वाटलं की खरंच माझी ही पॉलिसी असेल, कारण का कदाचित माझ्या लक्षात नसेल, कारण का मला सवय आहे की छोट्या मोठ्या अशा गुंतवणूक मी केलेल्या आहेत, पण मी त्याची रेकॉर्डिंग पण ठेवलेली आहे आणि ह्या पॉलिसीची रेकॉर्डिंग माझ्या लक्षात नव्हती. पण त्यावेळी मला असं वाटलं की खरंच माझी ती पॉलिसी असेल, कारण का मॅच्युरिटी अमाऊंट 36,500 डायरेक्ट 1,26,000 असं सांगितल्यावर मला थोडासा मोह आला होता आणि मला असा थोडासा क्षणभर विश्वास बसला होता की नाही, हे माझे असतील पैसे कदाचित. तर नंतर बोलता मला लक्षात आलं तिच्याशी, की ती मुलगी होती, तिच्याशी लक्षात आलं बोलता की नाही, हा एक स्कॅम आहे किंवा हा एक फ्रॉड आहे. तिने मला असं सांगितलं की तुम्हाला ऑनलाईन तुमची पॉलिसी चेक करता येणार नाही किंवा तुम्हाला तुमच्या त्या ऑफिसमध्ये कारण का मी म्हणालो होतो की मी मॅक्स लाईफ इन्शुरन्स कंपनी ऑफिसमध्ये जातो, माझ्या शेजारीच आहे, तर मी तिथे जाऊन मी चेक करेन. तर ती म्हणाली की नाही, तुम्हाला तिथे चेक करता येणार नाही, आमचा एक एजंट येईल, तो तुम्हाला तुमची पॉलिसी क्लेम करण्याची जी प्रोसेस आहे ती पूर्ण करेल. ज्यावेळी तिने हे सांगितलं त्याच वेळी मला 100% खात्री पटली की नाही, हा एक फ्रॉड कॉल आहे, हा एक स्कॅम आहे आणि तो माझ्या मते 45 ते 60 वर्षाच्या वयोगटातील व्यक्तींबरोबर हा असा स्कॅम किंवा फ्रॉड ते करत असावेत. तर सांगायचं तात्पर्य काय की असा फ्रॉड किंवा असा स्कॅम तुमच्यासोबत देखील होऊ शकतो, कारण का मी गुंतवणूक केली होती, त्याची एक माझ्याकडे फाईल आहे आणि माझ्या लक्षात आहे की मी कुठे कुठे गुंतवणूक केलेली आहे, कारण का मी ती फाईल मध्ये चाळत असतो. पण असे भरपूर अशा लोक असतील, अशा व्यक्ती असतील की ज्यांच्या लक्षात राहत नसेल किंवा ज्यांची रेकॉर्ड ठेवलेला नसेल, असे लोक ह्या कॉलला किंवा ह्या फ्रॉडला, या स्कॅमला बळी पडू शकतात. तुम्ही असे सावध राहा आणि तुम्हाला देखील असा अनुभव आला असेल तर मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. मी ह्या कॉलबद्दल अजून एक थोडंसं सांगू इच्छितो की तिने मला माझा पॉलिसी नंबर दिला, तिने मला एक माझी इन्व्हेस्टमेंट डेट सांगितली, इन्व्हेस्टमेंट अमाऊंट सांगितली. खात्री करण्यासाठी मी तिचा एम्प्लॉई नंबर पण घेतला, ती कुठून बोलते, सिटी, एवढं सगळं डिटेल तिने मला दिला. एवढं सगळं डिटेल दिल्यानंतर ती मला म्हणते की मी ऑनलाईन पॉलिसी चेक करू शकत नाही किंवा त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन देखील मला त्याची डिटेल मिळणार नाही. ज्यावेळी तिने हा शब्द वापरला, ज्यावेळी तिने हे बोलली, त्याच वेळी मला कळलं की हे एक फ्रॉड आहे. त्यांचा एजंट येऊन तो पॉलिसी क्लेम करणार, तो मदत करणार, तुमची पॉलिसी क्लिअर करणार, असं ती मला सांगत होती. तर तुम्ही अशा या स्कॅमला जर तुमच्यासोबत देखील असं झालं असेल तर सावधान, असं होऊ शकतं.